बाहेर जोरदार पाऊस आहे आणि घरामध्ये कोथिंबीरची जुडी आहे. तर कोथिंबीर स्वच्छ निवडून, धुवून, बारीक अशी चिरून घ्यायची. आता चिरल्यानंतर बाउलमध्ये टाकायची. त्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा, जिरं, ओवा चोळून घालायचा. भरपूर तीळ टाकायचे, चवीनुसार मीठ, हळद, कुटलेली लाल मिरची, धना जिऱ्याची पावडर, 1 वाटी बेसन पीठ आणि 2 चमचे रवा टाकायचा. जर घरामध्ये तांदळाची पीठ असेल ना, तर तांदळाचं पीठच वापरा. थोडं थोडं पाणी टाकून बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं. तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं, चारी बाजूला थापून घ्यायचं. कढईतलं पाणी अगोदरच गरम झालं होतं, त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 5 मिनिटामध्ये तयारच होते. चाकू टाकून चेक करा, जर चाकूला चिटकलं नाही तर झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराने वड्या कट करून घ्या. आता जर तुम्ही अजिबातच तेल खात नसाल ना, तर अशी वडी खाल्ली तरी खूप मस्त लागते. पण मी तेलामध्ये उलटपुलट करून छान सोनेरी कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. मस्त अशी कुरकुरीत कोथिंबिरी वडी झालेली आहे. खरंच चवीला नाही का इतकी जबरदस्त आहे की नाही, आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे. कशाही सोबत खा, चटणीसोबत, सॉससोबत, आणि अशीही खाल्ली तरी नंबर 1च लागणार आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका.